खांडेकरांच्या घरात जाण्यासाठी आमच्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नव्हता. म्हणून आम्ही तिकडे सगळ्यांना असं सांगितलं की आम्ही कोर्ट मॅरेज केलं आणि आम्ही त्यांच्या घरात गेलो. हे लग्न माझ्या आईच्या आणि इतर अनेक लोकांच्या गुन्हेगारांना शोधून काढण्यासाठी. आय एम सॉरी. तुझ्या आईबद्दल जे झालं ते ऐकून वाईट वाटलं. बट यू आर अ ब्रेव्ह गर्ल. पण तुझा खोटा नवरा आहे ना, एक नंबरचा खोटारडा आहे. मी त्याला तुमच्या लव्ह स्टोरी बद्दल विचारलं तर भले असं रंगवून रंगवून मला सांगितलं. आणि आय हाय काय लाजत होता तुझ्याबद्दल बोलताना माहितीये. मला मला कॉपासून सुद्धा कळलं नाही की खोटं बोलतोय तो. खरंच सांगतेय. कव्हर प्रोटेक्ट करण्यासाठी काय करायचं असतं ना ते त्याला चांगलंच माहितीये आणि ते त्याच्या इतकं चांगलं दुसरं कोणी करूही शकत नाही. वेळ मारून नेण्यासाठी काही काही वेळेला इतक्या क्रिएटिव्ह आयडिया शोधतो ना तो की घरात असताना मला असं वाटतं की तो खरंच माझा नवरा आहे. ओ ओ ओ ओ ओ राईट राईट. सो यू आर टेक्निकली सिंगल. केडी सर, तुमचं ना लग्न झालंय ते पण देवा ब्राह्मणाच्या साक्षीने विधिवत झालंय. पण तुमची गाडी अजून पार्किंग मध्येच आहे. लग्न आधी जिथं होती ना तिथेच. एका प्लेटमध्ये 2 समोसे असतात. त्यातला एक काढला तर दुसरा काय राहतो? सिंगल, एकटा, लोनली. तशीच अवस्था झाली केडी सरांची. केडी सर, मी काय म्हणतो, तुम्ही रेवाला पाठवा. अहो समोसा नाही, निदान सॉस ते राहील सोबतीला. रेवा सॉस आहे? नाही नाही नाही, त्या टोमॅटो सॉस नाहीये, त्या रेड चिली सॉस आहे. पण तुम्ही मुद्दा समजून घ्या ना. बरोबर बोलतोय तो. एक तर तुम्हाला बॉस कडे जाऊन बोलता येत नाही, त्यात मग हे काय वाईट आहे? काय रे कत्री? करेक्ट आहे. हे बघा केडी सर, बॉसने क्लिअर सांगितलंय मी तुझ्याकडे त्या नजरेने बघू शकत नाही. रेवा तुम्हाला हव्या त्या नजरेने बघू शकते तुमच्याकडे. असे किती दिवस सिंगल राहणार आहात? नाही. म्हणजे तू आणि केदार टेक्निकली सिंगल आहात, बरोबर? फिर तो चंगा है जी. काय ग, तुला नाही चांगलं वाटत आहे? नाही तसं नाही, पण घरच्यांशी खूप खोटं बोलावं लागतं ग. आणि घरातली सगळी माणसं आम्हाला खूप जीव लावतात. हे मिशन बद्दल त्यांना जेव्हा सगळं कळणार आहे ना त्यावेळेस त्यांना या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होणार आहे. मला ना ह्याचीच भीती वाटते की इतक्या वर्षानंतर केदारला त्याचं कुटुंब मिळाले, त्याची हक्काची माणसं मिळाली आहेत, प्रेम मिळाले, ते सगळं त्याच्यापासून दूर नको जायला ग. तू एक काम कर, केदारपासून त्याचं कुटुंब नाही लांब जाणार याची तू काळजी घे. बाकी प्रेमाची काळजी मी करेन. म्हणजे मिशन संपल्यानंतर तुझ्या कस्टडीतला केदार माझ्या कस्टडीत शिफ्ट करायचा. अरे मी काय फुटबॉल आहे इकडून तिकडे पास करायला? अरे काय बोलताय तुम्ही? रेवा माझी मैत्रीण आहे आणि मी तिला त्या नजरेने नाही बघू शकत. माझं प्रेम ऑलरेडी बॉसवर आहे. तिचं जरी नसलं तरी माझं प्रेम तिच्यावरचं कधीच कमी होणार नाही. तिने खूप केलंय माझ्यासाठी. माझ्या एकटेपणात, संकटाच्या काळात आणि माझ्या इमोशनल ब्रेकडाऊन मध्ये कायम ती माझ्या पाठीशी उभी राहिली आहे. अजूनही आहे आणि मीही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार. जर माझ्या आयुष्यात जोडीदार म्हणून मला कोणी हवं असेल तर ती फक्त बॉस आहे. नाहीतर मी एकटा राहील, चालेल मला. पण मला अडकायचं आहे ते फक्त आणि फक्त बॉसच्या कस्टडीमध्येच. कशावरही जोक करू शकतेस ना तू. ओ हॅलो, जोक नाही करत आहे मी. टेम्पररी सवत खरं बोलतेय मी. केड्या मला आधीपासून आवडतो. मी काही चुकीचं ऐकलं का? अजिबात नाही. केदार देवकी मला आधीपासून आवडतो. कधीपासून? तो केदार देवकी असल्यापासून. मला अजून आठवतंय आमचं पहिलं मिशन. तेव्हापासून आवडतो केड्या मला. इतके हिंट्स दिल्या त्याला, इतकं इनडायरेक्टली सांगायचा प्रयत्न केला, पण तेव्हाही त्याला कळलं नाही आणि त्याला आजही काही कळत नाही. खरंच सांगते मी, केड्यासारखा ग्रीन फ्लॅग शोधून सापडणार नाही. ग्रीन फ्लॅग कसला? ग्रीन फॉरेस्ट एरिया. ग्रीन फ्लॅग म्हणजे? तुला ग्रीन फ्लॅग म्हणजे काय माहिती नाही? काकू जर आजच्या जगात या,
सांगते. रेल्वे स्टेशनवरती मास्तर असतो. तो एक हिरवा झेंडा दाखवतो, एक लाल झेंडा दाखवतो. लाल झेंडा म्हणजे काय, पुढे धोका आहे, आणि हिरवा झेंडा म्हणजे रस्ता सुरक्षित आहे. अगदी तसंच आहे ना माणसांच्या स्वभावात. काय असतं, काही चांगल्या गोष्टी असतात, काही वाईट गोष्टी असतात. चांगल्या गोष्टींसाठी आपण त्याला ग्रीन फ्लॅग म्हणतो. मग जी व्यक्ती आपल्या नात्यामध्ये आपली चूक मान्य करून आपल्या इगो मध्ये आणत नाही, तो ग्रीन फ्लॅग झाला. आणि अशा ग्रीन फ्लॅग जर आयुष्यात असेल ना, तर अमख्खन आयुष्य होतं आपलं एकदम स्मूथ. आणि मग ग्रीन फॉरेस्ट म्हणजे ज्याच्याकडे भरपूर ग्रीन फ्लॅग्स आहेत असा मुलगा. केड्या. केड्याच्या चांगुलपणासाठी ना ग्रीन फॉरेस्ट वगैरे काहीच नाही. केड्या इज अ ग्रीन प्लॅनेट यार. बाप रे. बॉस, तुम्हाला गुलाब पाहिजे ना? तू जर म्हणालीस ना, तर त्या गुलाबला ना मुळासकट उपटून काढून तुझ्या हातात देईन. गुडघ्यावर बसून देईन तुला गुलाब. पण मला प्लीज मदत कर ना, प्लीज. अगं हा केडी नक्की मुलींवर काय जादू करतो काय माहिती. तुला भाव्याबद्दल म्हणायचंय का? त्या भाव्याला मी पाठवीन. पण हा, आपला सिस्टरहूड चालू आहे, तिची बाजू घेऊ नको बहिणीस म्हणून. तू मला प्रॉमिस कर की तू माझी आणि केड्याची सेटिंग लावशील. केला असतं मी प्रॉमिस, पण तुझा चान्स गेलाय ऑलरेडी. केला? केड्याला मुलीच आवडतात ना? हो, त्याला मुलीच आवडतात, पण त्याच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आहे आता. दुसरं कोणीतरी म्हणजे कोण? माहित नाही, मला सांगत नाहीये तो. अगं काहीतरी माहिती असेल ना, नाव, गाव, पत्ता, ऍटलीस्ट पिन कोड. डॅम इट. आपलं मिशन पण अंडरकव्हर आहे आणि केड्याने गर्लफ्रेंड पण अंडरकव्हर करून ठेवली आहे का? बघ ना. अरे मग आपण काय कमी आहोत का? आपण शोधून काढू. कशाला? त्याला जेव्हा हवं तेव्हा तो सांगेल ना. पण एक गोष्ट तर नक्की आहे, त्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे. त्याच्या बोलण्यातनं जाणवतं ते. त्याच जाऊ देत, तुझं सांग बरं. माझं काय? म्हणजे केड्यासारखा हँडसम, जेंटलमन, सगळ्यांशी प्रेमाने वागणारा, प्रेमाने बोलणारा. इतके वर्ष तुम्ही एकमेकांना ओळखताय, तुला नाही त्याच्यावरती क्रश आला? मी कधी त्याच्याकडे त्या नजरेने पाहिलंच नाही. पण आता त्याची बुकिंग झाली आहे म्हणा. बुकिंग? हो, गेला तुझा चान्स आता. अगं, पुढे काय? आता पुढे काय? जे आधी होतं तेच काम. मी पर्सनल लाईफ बद्दल म्हणते तारे. अगं पर्सनल लाईफ मध्ये आहेत ना घरचे. माझं घर आहे, माझ्या घरची माणसं आहेत, त्यांची काळजी घ्यायची. मला त्यांची खूप आठवण येते. तुझं असं स्वतःचं काहीतरी असेल ना, की तुला मुलगा कसा हवाय, तुझ्या काय अपेक्षा आहेत. म्हणजे अल्लू अर्जुन हवाय की शाहरुख खान, काहीतरी असेल यार. प्रत्येकाचं असतं. म्हणजे खरं सांगू, मी या गोष्टींचा ना कधी विचारच केला नाही. जबाबदाऱ्याच इतक्या होत्या की या सगळ्या गोष्टींचा विचार करायला वेळच मिळाला नाही. असं कोणी ठरवून करत नसतं, पण आपल्याला आपल्या वयात येईपर्यंत क्लॅरिटी आलेली असते. तू सांग, तुझ्यासाठी ग्रीन फ्लॅग्स काय आहेत आता? हो, तू डोळे बंद कर. मी मदत करते, डोळे बंद कर. हा, सगळ्यात बेसिक पहिली गोष्ट, तुझ्यावरती नितांत प्रेम करणारा हवा. दुसरं, अगं हा नाती जपणारा असावा. मी जशी त्याची सगळी नाती स्वीकारणार आहे, तशीच त्यांनी सुद्धा माझी सगळी नाती स्वीकारायला हवी. माझ्यासोबत त्यांनी माझ्या माणसांना सुद्धा आपलंसं करायला हवं. वा, गुड. तिसरं काय? बाई पण जपणारा हवा. म्हणजे आदर त्यांनी सगळ्यांचाच करायला पाहिजे, प्रत्येक माणसाचा. पण बाई पण त्याला कळलं पाहिजे आणि ते ना त्याला जपताही आलं पाहिजे. प्रगती.